गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा मिनी व्लॉगमध्ये. खूप दिवस झालं मी मिनी व्लॉग घेतलेलाच नव्हता. संध्याकाळी मी वाटाणे भिजत घातले होते, तर ते सकाळी हिरवेगार असे भिजले होते. मग मी माझं फेवरेट चहा आणि बिस्किट खाऊन घेतलं आणि यांना 2 अंडी उकडायला टाकले, कारण सध्याच्या आरोग्याला यांना 2 अंडी खाणं हे गरजेचंच आहे. आज आम्हाला जायचं होतं हॉस्पिटलला, तर खूप वेळ विचार केला की पटकन काय बनवू आणि टेस्टी पण लागेल. तर लगेच डोक्यात क्लिक झालं की यांना दाल खिचडी तर आवडतेच आणि त्यामध्ये टाकायला आपल्याकडे वाटाणे तर आहेतच. तर पटकन त्याची तयारी करून घेतली, नाश्ता केला आणि थेट जाऊन पोहोचलो हॉस्पिटलला. तर तिथं गेल्यानंतर आता जवळच क्रिसमस आला आहे ना, तर तिथं हे असं डेकोरेशन केलं होतं, छान दिसत होतं. आणि समोर होती गणपती बाप्पाची मूर्ती, त्याचं पण दर्शन घेतलं आणि गणपती बाप्पाला प्रार्थना केली की सगळे रिपोर्ट हे नॉर्मल येऊ दे. आणि खूप वेळ बसल्यानंतर तेव्हा कुठे आमचा नंबर आला आणि जशी मी गणपती बाप्पाला प्रार्थना केली होती सगळं अगदी तसंच काही झालं. सगळे रिपोर्ट नॉर्मल आले आणि तिथे खूप वेळ बसल्यानंतर भूक पण खूप लागली होती. मी आल्यावर विचारलं की काय बनवू जेवायला, तर हे म्हणले ठेचा आणि पोळी कर, कारण यांना खावंसं वाटत होतं तिखट, पण मला खावंसं वाटत होतं गोड. तर मग मी बनवला माझ्यासाठी गरम गरम चहा आणि मस्त कडक कडक अशी पोळी आणि ती खाऊन घेतली. संध्याकाळच्या जेवणामध्ये मी बनवलेली टोमॅटोची चटणी आणि त्यासोबत तळलेले मी कलरफुल असे मुरकुल. आणि त्या मुरकुलांना बघून ना मला माझ्या बाळांची खूप आठवण येत होती, कारण त्यांना पण आवडतात. तर असा काही माझा आजचा दिवस गेला, गुड मॉर्निंगपासून ते गुड नाईटपर्यंतचा. तुम्हाला माझे मिनी व्लॉग आवडतात का, नक्की कमेंट करून सांगा. तर मग भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.